नमस्ते, मी तुमची पोलीस वाईफ प्रीती. तर आज म्हणतात की हिने स्वेटर का घातले, कारण बाहेर पाऊस आहे आणि खूप सारी थंडी वाजतीये, त्यामुळे मी स्वेटर घातले. आणि हे सह्याचं तर मध्ये 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 चालूच असतं. तर आज माझ्या लेकीची फरमाईश आहे की आज आहे ना मला बेसन लाडू बनव, म्हणजे सियाच्या पप्पांची फरमाईश होती. त्यांचं 2-3 दिवस झालं होतं मला बेसन लाडू बनव म्हणून. तर सो मी नाही बनवले, पण आज लेकीने सांगितले ना आज बनवावंच लागते. तर चला, आता मला पण जमत नाहीत एवढे बेसन लाडू, पण मी ट्राय करणार आहे. तर कसं होतं बघू, पातळ पाणी होतं आहे, पंगा पाणी का लाडू त्याचे गोल गोल होत आहेत, ते पण तुम्हाला मी माझी रेसिपी कंटिन्युअसली करणार आहे, कारण मीच फर्स्ट टाईम ट्राय करते. सो तुम्ही पण बघा मला जमतं आहे का नाही ते. आणि जर माझं व्यवस्थित झालं ना मगच तुम्ही करा, नाही व्यवस्थित झालं तर कशाला मग कर, तुमचं पण नुकसान होईल. त्यामुळे माझी रेसिपी नका करू. जर छान झाली ना तरच फॉलो करा ही रेसिपी. मीच आज फर्स्ट टाईम करणार आहे, त्यामुळे मी शुअरली सांगू शकत नाही कसे होतील आणि कसे नाही. कारण मी एकदा असंच झालं, मी हे सांगितलं काय तुम्हाला, म्हटलं रेसिपी टाकावा ह्याची रेसिपी टाकणं ते मैसूर पाकची, आणि मैसूर पाक केला आणि मैसूर पाकच व्यवस्थित झाला नाही. मग मी ती टाकलीच नाही, तो व्हिडिओच टाकला नाही. म्हटलं मग करपचका व्हायचा आपला. सो आज काही पण हो, आज म्हटलं आज बेसन लाडूची तुम्हाला आता रेसिपी टाकते. तर कसं घेऊ नाव देऊ नका. चला, तुम्हाला पण एक माझा हसण्याचा चान्स भेटेल, माझे लाडू कसे झालेत ते, कसे नाही होतात ते. तर सो नाही जर जमत बऱ्याच जणांना लाडू, मला पण जमतात का नाही आय डोंट नो. हे बघा, आता माझ्या पुरीने काय आणून दिले, तांदूळ आणून. बेसन लाडू करायला तांदूळ असतं का बाई? तांदूळ नसते, ठेवून दे जा. आता तिची फरमाईश आहे ना बेसन लाडूची, त्याच्यामुळे आता ही अशी मधी 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 करणार आहे. चला, आता तुमचा पण खूप टाईमपास होतोय. चला आपल्या रेसिपीकडे वळूया आपण. कंटिन्यू करा व्हिडिओ, आणि नक्की मी करते आता. मला माहीत नाही कसं होणार आहे ते, तर करा, कसं असेल तसं असेल. चला, जसे होतील तसे होईल. चला करूया आपण. आता इथं मी ठेवलेली आहे कढई तापायला. आणि हे बघा, हे आहे माझं तूप. आता एवढ्यामध्ये जेवढे लाडू होतील ना तेवढेच आपल्याला बनवायचे, कारण लाडूला खूप सारं तूप लागतं. आणि इकडे हे बघा, मी बेसनपीठ दळून आणलेलं घरचं बेसनपीठ आहे हे माझं. सो घरचंच यूज करायचं आज. आणि त्यानंतर हे वाटीचं मेजरमेंट. आता आपण ही अर्धी वाटी आपण तूप घेऊया फर्स्टली, आणि थोडंसं तापून घेऊन मग त्याच्यामध्ये बेसनपीठ. आता बेसनपीठ आहे ना एकदम मंद आचेवरती ना आपण एकदम लाल होईपर्यंत, चॉकलेटी होईपर्यंत त्याला हे करून घेणार आहे, भाजून घेणार आहे तुपामध्ये. तर चला, मी तूप ओतून घेते आधी पहिले. हे बघा, मी तूप घेतलेलं आहे टाकून. बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी अर्धी वाटी, तर मी अर्धी वाटीच टाकलेली आहे. तर सो आता आपण 2 वाट्या बेसनपीठ टाकून घेऊया याच्यामध्ये. सो आता इथं मी 2 वाट्या बेसनपीठ पण टाकून झालेलं आहे आपलं. आता एकदम याला भाजून घेणार आहेत आपण छानपैकी. तर मी तुम्हाला असं दाखवणारच आहे, ह्याचा कसा कलर चेंज होतं आहे, काय होतं आहे ते, कसं आपण भाजून घेतलं आहे ते पण दाखवणार आहे. कलर चेंज झालेला पण कलर बघून घ्या, आणि कसा कलर होत आहे ते पण नंतर बघून घ्या. तर थोडं थोडं तूप ॲड करत राहायचं आहे कंटिन्युअसली. मी तुम्हाला सांगते, मी जे मेजरमेंट सांगितलं होतं वाटीचं ना, तर तेवढे आता आहे ना मला पूर्ण वाटी, सपोज मी 2 वाट्या बेसनपीठ टाकले ना, तर मला पूर्ण वाटीभर आत्तापर्यंत तूप लागलेलं आहे. आता अजून पुढं मला वाटतं आता काही गरज नाही आहे. बघा, हे आता थोडंसं पातळ पातळ दिसायला लागले. आणि आता तुम्हाला कलर पण दिसत असेल नाही का, थोडासा ब्राऊन ब्राऊन, पण आपण अजून ब्राऊन होऊन देणार आहेत, म्हणजे थोडंसं ते बेसन पिठाची टेस्ट लागणार नाही नाही का त्याची. बेसन लाडूचा तेवढंच प्रॉब्लेम आहे, बेसनसारखं लागतात ते, म्हणजे बेसन पिठाचा वास येतो. सो आपण थोडंसं जास्त भाजून घेऊया म्हणजे. आणि तुमच्याकडं मिल्क पावडर किंवा ते कंडेन्स मिल्क वगैरे असं काही असेल ना, तर तुम्ही ॲड करू शकता. खूप छान लागतं, मला तर पर्सनली खूप आवडतं कंडेन्स मिल्क वगैरे असेल तर. बघा हे का कसं होतं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडा दुधाचा शिपका देणार आहेत. तुमच्याकडे नसेल दूध तर पाण्याचा पण देऊ शकता, म्हणजे असे रवाळ रवाळ होतं ते नाही का, रवाळ रवाळ दिसते लाडू. तर सो कंटिन्यू आपण अजून आता भाजून घेणार आहेत. 20 ते 25 मिनटं झालेले आहेत मी भाजून घेतलेलं. तर सो मी अजून 10 मिनटं तरी ह्याला भाजून घेणार आहे. एकदम आपण थोडासा डार्क कलर करून घेऊ, म्हणजे बेसन पिठाचा वास वगैरे येणार नाही का. आता हे बघू शकता, टोटली चॉकलेटी रंगाचं झालेलं आहे आपलं जे आहे ते मी बेसन पीठ.
तर तुम्हाला दिसतच असेल किती, हे बघा किती किती सारा कलर चेंज झाला आहे. आणि तूप आहे ना जसं लागेल तसं घाला, पण घाला जरा जास्तच घाला, तूप थोडंसं जास्तच लागतं याला. आता मी थोडंसं दूध ॲड केलं आहे बघा तुम्ही. आता कसं नाही का फुगल्यासारखं पीठ दिसतंय आणि आपलं पिठाचा एकदम कलर चेंज झाला आहे, म्हणजे एकदम चॉकलेटी कलरचं झालेलं आहे. आणि थोडंसं नॉर्मल दूध टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता हे सगळं दूध आहे ना आटेपर्यंत आपण एकदम सुट्ट करून घेणार आहेत अजून. आता बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे रेडी. आता आपण याच्यामध्ये पिठी साखर आणि विलायची मिक्सरमध्ये ग्राइंड करून याच्यामध्ये मिक्स करू. हे एकदम थंड होऊन द्यायचं आहे बरं. त्यानंतर पिठी साखर ते टाकून ॲड करून मग त्याचे लाडू बनवायचे. आता इथं मी मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी विलायची आणि थोडीशी साखर, म्हणजे मला 2 वाट्याला मी 1.5 वाटी इतकी साखर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडी अकॉर्डिंग कशी साखर बसते, जास्त गोड कमी त्यानुसार टाकू शकता. तर मेन प्रोसेस आहे म्हणजे हे जे आहे ते आता आपण गरम गरम याच्यामध्ये पिठी साखर टाकणार नाही आहेत, एकदम थंड होऊन देणार आहेत, मग पिठी साखर टाकणार आहेत. मग बघूया. आणि मग नक्की आता मला तर वाटतंय माझे लाडू बनतील छान. चला, तरी पण काही सांगू शकत नाही आपण. आता एकदम थंड होऊन देऊ ह्या पिठाला आणि त्यानंतर आपण लाडू बनवूया. सो आत्ता एकदम थंड झालं आहे आता, म्हणजे थोडंसं नॉर्मलीच कोमट आहे. आणि आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊ आणि लाडू बांधून घेऊया. चला, आता हे पिठी साखर म्हणजेच हे पिठी साखर मिक्स करणार आहे मी आता याच्यामध्ये. आता बघा मी हे जवळपास सगळीच टाकून घेते, थोडीशी ठेवते, वाटलं तर लागली तर टाकणार आहे. तर सो कंटिन्यू. आता हे बघा पिठी साखर वगैरे कालवून झालेली आहे आपली, आणि तरी पण म्हणजे अशा पद्धतीने आहे म्हणल्यावर याच्या अर्थ म्हणजे खूप छान. हे बघा सिया कशी मध्ये मध्ये हात घालते. बास पिल्लू. हां, आता आपण याचे लाडू बांधून घेऊया. अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू बांधून घेऊया आपण. छान झालेला आहे बघा, कुठल्याही प्रकारचं म्हणजे रेलत वगैरे नाही आहे आणि काहीच नाही. आपले लाडू एकदम परफेक्ट झालेले आहेत, बेसन लाडू. सो मी झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू दाखवते. हे बघू शकता, फायनली आपले लाडू झाले आहेत तयार आणि एकदम छान झालेले आहेत. आणि ना दातालाही चिकटत नाहीत आणि इतके छान झाले तर रवाळ. तुम्ही बघू शकता, हे बघा जवळून बघा. आणि वाटतही नाही आपण मी ना बेसन पिठाचा लाडू बनवला आहे म्हणून इतका छान लाडू लागतो आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि छान झालेली आहे रेसिपी, सक्सेस झालेली आहे आपली रेसिपी. आपलं काम फेल झालेलं नाही आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.